दर 53व्या मिनिटाला खुडली जाते इथे एक कोवळी कळी। रोज दररोज 27 चिमुकल्या ठरतात इथं विकृत वासनेचा बळी। हे ऐकायला जरी अवघड जात असलं तरी आपल्या महाराष्ट्रातलं भीषण वास्तव आहे। राज्यात दररोज 27 अल्पवयीन मुली विकृत वासनेचा बळी ठरतात। दर 53व्या मिनिटांनी इथे एका चिमुकलीवर अत्याचार होतोय। पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत तब्बल 13,410 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत। या विकृत मानसिकतेच्या नराधमांनी कितीतरी कोवळ्या कळ्या उमलण्यापूर्वीच त्यांना वासनारूपी नख लावून त्यांचं जीवन खुडलंय। महाराष्ट्रात कुठं किती दाखल आहेत गुन्हे, कोणत्या जिल्ह्याची परिस्थिती आहे सर्वाधिक गंभीर, पाहुयात यावरचा हा भीषण वास्तवदर्शी रिपोर्ट। महाराष्ट्रात रोज 27 चिमुकल्या ठरतायत विकृत वासनेचा बळी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापुरातील त्या भयानक घटनेनं हे वास्तव आणखी अधोरेखित केलंय। वासनेनं बरबटलेले हे विकृत नराधम म्हणजे माणसात दडलेली जनावरं असं म्हटलं तर त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांशी यांची तुलना करून त्यांना तरी का बदनाम करायचं हाही प्रश्न पडतो। कारण नसरापुरातील त्या थेरड्या नराधमाचा पूर्वेतिहास जगासमोर आल्यानंतर समजलं की त्यानं कुत्री, शेळ्या, कोंबड्या सुद्धा सोडल्या नाहीत हो। अहो, ज्यानं या पशुपक्ष्यांची दयामाया केली नाही त्याच्यासमोर पोरीबाळी, आया बहिणी, लहान मोठी नाती गोती ती काय? या अशा विकृत वृत्तीचे नराधम राज्याच्या कोणत्या कानाकोपऱ्यात दडून बसले असतील आणि आपली वासना शमवण्यासाठी शिकार शोधत फिरत असतील हे कुणाला आणि कसं माहित पडणार? आता मी जी आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून आपण महाराष्ट्रातच राहतोय ना हे तपासण्यासाठी आधी स्वतःला चिमटा काढावा लागेल। 2025 मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी महाराष्ट्रात पोक्सो अंतर्गत तब्बल 10,131 गुन्हे दाखल झाले होते। चालू वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांमध्येच म्हणजे एप्रिल 2026 अखेर 3,279 गुन्हे नोंदवले गेले आहेत। या आकडेवारीनुसार राज्यात दररोज सरासरी 27 चिमुकल्या वासनेचा बळी जात आहेत। तर दर 53व्या मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल होतोय। याचाच अर्थ पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत तब्बल 13,410 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत। पुणे जिल्ह्याची स्थिती तर अत्यंत गंभीर आहे। पुण्याच्या ग्रामीण भागात एप्रिल अखेरपर्यंत 140 गुन्हे, पुणे शहर हद्दीत याच 4 महिन्यांमध्ये 181 गुन्हे आणि पिंपरी चिंचवड येथे 118 गुन्हे दाखल आहेत। म्हणजेच एकट्या पुणे जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांमध्ये एकूण 439 गुन्हे दाखल झाले आहेत। आता जाता जाता एक नजर टाकूयात गेल्या 16 महिन्यांमध्ये राज्यातील 35 जिल्ह्यांत दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यातील 35 जिल्ह्यांत दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी। मुंबई 1810 दाखल गुन्हे, पुणे 1736, ठाणे 1593, अहिल्यानगर 615, नाशिक 614, सोलापूर 584, नागपूर 558, अमरावती 459, छत्रपती संभाजीनगर 423, बीड 368, कोल्हापूर 315, यवतमाळ 295, जळगाव 290, सातारा 276, चंद्रपूर 250, बुलढाणा 246, अकोला 244, सांगली 243, नांदेड 221, रायगड 207, लातूर 187, जालना 182, गोंदिया 181, धाराशिव 158, परभणी 155, वर्धा 150, पालघर 133, वाशिम 131, भंडारा 127,
धुळे 113, रत्नागिरी 104, गडचिरोली 97, हिंगोली 96, नंदुरबार 91 आणि सिंधुदुर्ग 58. राज्यातील एकूण दाखल गुन्हे 13,410. थोडक्यात काय तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या या विकृत नराधमांना ओळखून त्यांच्यापासून आपल्या मुलीबाळींचा बचाव करणं, त्यांनी दाखवलेल्या आमिषाला त्या बळी पडू नयेत यासाठी त्यांना वेळीच सावध करणं, इतकंच काय ते आपल्या हाती आहे. बाकी या नराधमांना पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करणं हे सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या हाती आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी तसेच सरकार आणि पोलिसांनी आपापलं काम चोख बजावलं तर या नराधमांच्या वासनेचा बळी ठरण्यापासून कितीतरी चिमुकल्या वाचतील, उमलतील, फुलतील आणि एक सशक्त सुरक्षित नारी बनून या जगात मुक्तपणे वावरतील. बाकी तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.